नमस्कार. असं म्हणतात, शहाण्याला शब्दाचा मार. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल, शहाण्या माणसानी अतिशहाण्या माणसाला जास्त समजावून सांगण्याच्या भानगडीत पडू नये. सांगावं, एकदा सांगावं, त्याच्यानंतर विषय सोडून द्यावा. त्याला जास्त अजिबात समजून सांगायचं नाही. एक गोष्ट सांगते. सुप्रसिद्ध लेखक शिव खेरा यांचं एक पुस्तक आहे, यू कॅन विन, किंवा त्याची मराठी आवृत्ती आहे, यश तुमच्या हाती. ते पुस्तक जरूर वाचा. आणि त्या पुस्तकात मी वाचलेली ही गोष्ट आणि माझ्या मनात राहिलेली गोष्ट, त्याचं तात्पर्य तर जास्तच मनात राहिलं. ती गोष्ट आता तुमच्या सगळ्यांपुढे सांगते मी. एक सेशन चालू असतं. एक व्यक्ती असो, तज्ज्ञ असो, दारूमुक्ती केंद्र असतं, व्यसनमुक्ती केंद्र असतं. त्याच्यामध्ये सगळ्या व्यसनी लोकांना समोर त्यांनी बसवलेलं असतं आणि त्याचं व्याख्यान होणार असतं की दारू कशी कशी वाईट आहे शरीराला आणि तुम्ही का घेतली नाही पाहिजे आणि का सोडल्यानंतर ना त्याचे फायदे किती, हे त्याला समजावून सांगायचं असतं. तो व्याख्यान देणारा जो व्यक्ती असतो तो खूप तज्ज्ञ असतो. तो समोर येतो आणि काहीतरी अशा वस्तूचं सेटअप तो करतो आणि एक्सपेरिमेंट चालू असतो. तो तोंडातून शब्द एकही बोलत नाही, फक्त त्याचं चालू असतं. तो काय करतो, एका ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतो आणि एका काचेच्या ग्लासमध्ये दारू घेतो. दोन्ही ग्लास समोरासमोर ठेवतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे एक डब्बी असते. त्या डब्बीतून तो गांडुळं काढतो, म्हणजे अर्थवर्म्स म्हणतो ना आपण, ते गांडुळं, थोडे अर्थवर्म्स दारूच्या ग्लासात टाकतो आणि थोडे अर्थवर्म्स पाण्याच्या ग्लासात टाकतो. आणि शांत चित्ताने समोरची व्यसनी जी लोक आहेत ते बघत असतात. बघतात दोन्ही ह्याच्यातलं काय काय चालू आहे. जे गांडुळं पाण्यात होती ती मस्त स्विम करायला लागली, पोहायला लागली आणि छान खालून वर, वरून खाली असं त्यांचं चालू होतं. आणि जे दारूचा ग्लास होता त्याच्यामधली गांडुळं मात्र थोड्या वेळानंतरनं मरून जातात. आणि हे एक्सपेरिमेंट होईपर्यंत तो तोंडातून एकही शब्द काढत नाही. शांत चित्ताने तो हे सगळं दाखवत असतो आणि ते समोर बसलेले व्यक्ती सुद्धा शांत चित्ताने बघत असतात. झालं, गांडुळं मेली. आता तो त्याचं व्याख्यान सुरू करतो. सगळ्यात पहिल्यांदा तो त्याचा प्रश्न विचारतो, मला सांगा, ह्याच्यातून तुम्ही काय बोध घेतलात? समोर होतं, दिसलं होतं सगळ्यांना, तुम्हाला आम्हालाही कळलंय काय त्याला विचारायचंय किंवा त्याला काय समजून सांगायचंय, बरोबर. त्यातल्या एका शहाण्या, अतिशहाण्या माणसाने म्हणू आपण, हात वर केला आणि म्हणाला, जर आपण दारू नियमितपणे पिलो तर आपल्या पोटातील किडे मरून जातात आणि आपल्या पोटात कुठल्याही प्रकारचे जंत होत नाहीत. बघा उत्तर. म्हणजे तात्पर्य काय? शहाण्याला जसा शब्दाचा मार असतो तसं शहाण्या माणसानी अतिशहाण्या माणसाला जास्त समजवून सांगण्याच्या भानगडीत पडू नये. थँक्यू.